हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग. कशा आहेत माझी यूट्यूब फॅमिली? आशा आहे की तुम्ही बरे असणार. मी पण बरी आहे. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण जी सकाळची रुटीन असते कामाची, ती रुटीनच्या याच्यामध्ये मी ते व्हिडिओ बनवते. लॉंग व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर आपल्याला स्पेशलिस्ट कुठं तरी आपण जात नाही, फक्त कामावर असतं तर कामाचंच व्हिडिओ बनवून टाकते. आणि लॉंग व्हिडिओची रिकव्हरिंग खूप यूट्यूब देते की बाबा लॉंगच व्हिडिओ बनवा. लॉंग व्हिडिओ बनवला तेव्हाच यूट्यूब आपल्याला हे देईल. आता काय सगळ्या गोष्टी आपल्याला, सगळ्या अटी शर्यती सगळ्या आपल्याला यूट्यूबच्या याच्यावरच चालायला पाहिजे. आता बघा, माझं सकाळचं इथं कामावर पाण्याचा वेळ असतो 9:15 ते 9:45 आणि नंतर मग पिण्याचं पाणी येतं. पहिले वापरायचं पाणी येतं, नंतर पिण्याचं पाणी येतं. ते येतं 10 ते 11 1 तास पाणी येतं. तर मग मला त्या गडबडीमध्ये कुठं मला व्हिडिओ बनवायला भेटेल सांगा. मग त्याच्यामुळं मी आता असा विचार केला की आता बोलता बोलता पण माझं आता पाणी भरून झालंय आणि जे जे पाण्याचे काम होते ते सगळे झाले. तर आता म्हटलं नाश्ता बनवायचा आहे आपल्याला. तर आता बोलता बोलता आपण नाश्ता बनवून आजींना नाश्ता दिला म्हणजे मग मी फ्री होते. माझे काही काम असले ते, कारण की मी तर 2 वाजेपर्यंत असते. त्यांना जेवण वगैरे भरवल्याशिवाय जात नाही आजींना. आजींचं जेवण वगैरे बनवावं लागतं आणि नाश्त्यापासून तर चहापासून सगळं मलाच करावं लागतं. तर मला सकाळपासून उठून हे सगळे कामं आहेत. त्याच्यामुळं काही व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नाही. म्हणूनच आज मी आपला व्हिडिओ लॉंग बनवते. सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. एक म्हणजे जे यूट्यूबचे जे काय म्हणतात ना, सांगतात काही आणि होतं काही, ते यूट्यूब नाही, यूट्यूबचे जे हे आलेले आहेत तर त्याच्यामध्ये ना सांगणारे मोठे मोठे यूट्यूबरांची गंमत सांगते मी तुम्हाला. मी करून बघितलं ना, तर त्याच्यामधून सांगते की आपण जे पण मोठे मोठे यूट्यूबर असतात ना, त्यांना मेंबरशिप घ्या बोलतात. बघा, आता आपण कमवलं नाही अजून मेंबरशिप घेऊन सर काय करणार. मेंबरशिप घ्यायला चार्जेस किती ते पण सांगते मी तुम्हाला. तुम्ही पाहिजे तर तुम्ही पण बघत असतील व्हिडिओ ना, काय माहित तुम्ही बघतात का नाही बघतात. ते मोठे मोठे यूट्यूबर लोक जे फेमस झालेत म्हणजे कसं टेक्निकल व्हिडिओ बनवतात ना. ते लोक टेक्निकल व्हिडिओ असं असतो, सगळं माहितीगिरी द्यायची यूट्यूबची. हालाकी ते लोक सर्च मारून गुगलवरचं करतात. काय त्यांना बायकांना तर अजिबात येत नाही, पण ते सर्च मारतात आणि याचा त्याचा व्हिडिओ बनवतात आणि दाखवतात. हे असं करा, हे असं वाईट स्टुडिओमध्ये जाऊन असं करा, तसं करा. सगळं ते शिकून करतात. आपल्याला तेवढा शिकायला वेळ नाही, व्हिडिओज बनवायला वेळ नाहीये, तर शिकायला कुठं वेळ असणार. तर मी ते एक सांगते तुम्हाला. एक यूट्यूबवर आहे, लेडीजच आहे ती. तर तिने काय केलं माहिती का, बोलली की बाबा मी तुमचं चॅनलला ग्रोथ करते, असं करते तसं करते, तर मेंबरशिप घ्या. मेंबरशिपची फी बघितली तर 350. मेंबरशिप घ्यायचे 350 आणि जॉईन व्हायचे. एकाचा रेट आहे जॉईन व्हायचा 299 म्हणजे 300च. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचे व्हिडिओ सगळे दिसतील. आणि एक फेस ब्युटी येते, तिचं पण असेच चार्जेस. आता हे असे चार्जेस आपण छोटे छोटे यूट्यूबवर जर देणार तर त्याच्यापेक्षा तुम्ही यूट्यूबला द्या ना. यूट्यूब पण तसं करताय बरं. यूट्यूबमध्ये पण ते फंक्शन आहे. जे पैसे घेतात ते काय 500 पासून स्टार्ट होतं. तुम्ही जर सेटिंगमध्ये गेले ना, तर मी तो व्हिडिओ नंतर बनवेन. कुठली सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला माहिती पडतं की यूट्यूब पण पैसे घेऊन आपल्या चॅनलला पुश करतं आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवतं.
मग त्या यूट्यूबवर आपल्याला जास्त गॅरंटी आहे ना. AI म्हणून एक सिस्टम आहे AI. तर AIचं सिस्टम आपल्याला जर आपण त्यांच्याकडे पैसे भरले ना, ते पण आपल्या चॅनलला पुश करतात आणि जास्त लोकांना म्हणजे कसं आहे ते माहिती आहे का. 500 रुपये भरले ना आपण, तर तिथं दाखवतात आकडे की बाबा तुम्हाला 500 रुपयाच्या मागं किती सबस्क्राईबचं तर काही सांगितलं नाही, पण याचं काय बोलतात ते यूज तुम्हाला कमसे कम नाही काय तर हजारोमध्ये यूज भेटतील असं त्यांनी लिहून दिलेलं आहे. 500 रुपयाला एका महिन्याचे तुमचे 500 रुपये आहेत. त्याच्यामध्ये एकाच व्हिडिओला तुम्ही क्लिक करू शकतात आणि एक व्हिडिओ तुम्ही क्लिक जर केला ना, तो एका व्हिडिओला तुमचा व्हायरल पण जाऊ शकतो. जर तुम्ही 500 रुपये भरले, तुमचा व्हिडिओमध्ये चांगला दम असला, चांगला त्याच्यामध्ये का शिकण्यासारखं किंवा फायद्याचं असलं ना तुमचं, तर त्याच्यामध्ये पण तुमचा व्हिडिओ व्हायरल जाऊ शकतो. तर त्याच्याकरता ना हे जे यूट्यूबर लोक आहेत ना, ते हजारो जणांचे मेंबरशिप करतात. परत आता काय झालंय, फॉलो अप करतात आणि आपल्याला काय माहित पडतंय ते करतात का नाही करतात आपल्या चॅनलला. कारण की आपल्या छोट्या चॅनलला करतील, ते जे मोठे मोठे चॅनल आहेत ना त्यांना सपोर्ट करतील. मोठ्या चॅनलला, आपल्या छोट्या चॅनलला लवकर सपोर्ट करणार नाही. मग त्याच्याकरता ना मी थोडंसं एक काजल लाईफस्टाईल म्हणून आहेत, त्यांचे मी व्हिडिओ मनापासून बघते आणि मी त्यांना जर मेंबरशिप करायची असली ना, मी तिला जरूर करेल. कारण की ती खूप म्हणजे समजावून सांगते आणि ती एकदम साधी सिंपल आहे. अशी टेक्निकल नाही म्हणत की बोलत की मी टेक्निकलचं मी एवढी गॅरंटी देते, हे करते. बाबा तुम्हाला करायचं असेल तर करा, नसेल करायचं तर नका करा. असं ती काजल लाईफस्टाईलवाली ज्यांचं चॅनल आहे ना, ते व्यवस्थित शिकवते ती. असं करा, तसं करा आणि तुम्हाला पुरवडलं तर तुम्ही करा आणि जेवढं होऊ शकेल तुम्ही कम पैसे खर्च करा. ज्या टायमाला मी शॉर्टचं पण सांगते, पण आता ज्याचे 1000 सबस्क्राईब आहे त्यालाच ते मी काम देतं आणि ज्याचे व्हायरल व्हिडिओ आहेत त्यांनाच काम देतं. तर आपले छोटे छोटे आपण तिच्यापासून जर आपण शिकलं ना, काय ती शिकवते, जसं व्हिडिओ बनवायचं, कसं तुम्हाला व्हिडिओ व्हायरल करायचं, हे सगळं तुम्ही जर तिच्या चॅनलमध्ये गेले ना तर तुम्हाला सगळं भेटणार. काय कसं कोणापासून आपल्याला फायदे होत असलं तर त्या चॅनलचं नाव घ्यायला आपल्याला काय हरकत नाही. आणि ती जर माझं व्हिडिओ बघत असेल तर मी बाबा तुझी ना परमिशन घेताना मी तुझं चॅनलचं नाव घेतलंय, काही हरकत नसणार तर मला मेसेज करून नक्की सांग. आणि मी भरपूर तुझ्या व्हिडिओमध्ये शिकते म्हणून मी तुझं डायरेक्ट तुझ्या चॅनलचं नाव घेते. तिचं 2 चॅनल आहेत काजलचे, एक शिलाई शिकवते आणि एक हे असं थोडंसं म्हणजे माहिती देते घरचे पण हे करताना. तर ते मी तिचे व्हिडिओ जास्त बघते. आता काय सगळ्यांचे यूट्यूबरांचे व्हिडिओ बघताना कोणी मग एकदाच आपल्याला वाटलं नाही की बाबा याच्यात काही फायदा नाही आपल्याला, तर मग त्याचे व्हिडिओ बघू वाटत नाही. एकच जण आणि सगळ्यांचे व्हिडिओ एकसारखे बघत असते ना, तर कोण काय सांगतं त्याच्यामुळं मग आपलं डोकं मॅड होतं. मग आपले जे व्हिडिओ काढायचं मूड आहे तो पण जातो. तर हिच्यापासून मी भरपूर शिकते. बघा मी थंबल बनवायचं शिकली, पण आता मी तिला एक मेसेज केला होता. तिने जे थंबल बनवलेला आहे तो खूप छान आहे, म्हणजे डिझाईन कलरफुल आहे. पण ते मी गुगलमध्ये गेली क्रोम हाऊसमध्ये, तर तिथं मला ना तिने बोलली होती ती, पण तिथं पैसे मागतात ते, तरी पण मी ट्राय करेल अजून एकदा. आणि थंबल बी बनवायचं हिच्याकडनं शिकली. टाइम लावायचं, आजचा व्हिडिओ आपल्याला कधी सोडायचा ते काजलकडनं शिकली मी. म्हणजे असे आणि बोलणं म्हणजे हिम्मत, म्हणजे मराठी बायकांना एवढं सोशल मीडियावर डायरेक्ट डेअरिंग नाही येत. आणि हे जे आपण व्हिडिओ बनवतो आपण एकट्यात बनवतो, पण करोडो लोक बघतात. त्याच्यामध्ये कसं जरा ती कशी सांगते ना तसंच ऐकून, म्हणजे आपल्याला एवढा हे नाही ना, अनुभव नाही ना. ती आता किती 2-4-5 वर्ष असेल तिला ते या व्हिडिओ बनवते, तर तिच्यापासून
भरपूर काही शिकायसाठी मला भेटलंय. मी नवीनच चॅनल ओपन केलं होतं तेव्हा. तर तुम्ही पण तिला तिचे व्हिडिओ बघू शकता आणि तिचे व्हिडिओ बघून तुम्हाला पण काहीतरी शिकायला भेटेल. तर बघा आता तर माझं सकाळचं आता सगळं काम झालंय, पाणी भरून झाले, भांडे घासायचे राहिले. पण आता आपण गाजरचं आणि बीटचं ज्यूस आणि हे अंडे सकाळच्या टायमाला त्यांना हे एक दिवस सोडून आम्हाला प्यायचं पाणी येतं. तर एक दिवस सोडून प्यायचं पाणी आलं ना तर मग त्याच्यानंतर मग मी सकाळीच असतं आमचं 10चा टायमिंगला मला आंटीला नाश्ता देते. पण आज उशीर झाला बघा. अंडे आणि हे बीटचं ज्यूस, गाजरचं ज्यूस आणि बीटचं ज्यूस तिला आता मी नाश्त्याला देते. नंतर मी हे मेटर बनवून ठेवलेले आहे. हे बघा, हे पालक टाकली याच्यात आणि अद्रक, हिरवी मिरची आणि मीठ याच्यात आणि थोडीशी हळद, थोडासा सोडा, असं हे सगळं मी भिजवून ठेवले. सोडा टाकलं नसतं तरी चाललं असतं, कारण की 1 घंटा बेसन जर आपण भिजवून ठेवलं ना ते व्यवस्थित फुगतं. पण त्या आजींना सोडा आवडतो म्हणून मी एवढासा सोडा टाकला. तर आता ह्याच्यामध्ये पालक भाजी बनवणार आणि ब्रेड सोबत त्यांना नाश्त्याला देणार. हे तर त्यांचं सकाळचं होतं. सकाळी उठल्या चहाच्या 1 तासानंतर मी त्यांना हे ज्यूस आणि अंडे देत असते. पण आज लेट झालं, त्यांना मी 9, 9:30, 10 पर्यंत तर ते देते. नाश्ता 10:30ला देते, पण आज उशीर झाला. आणि मी तुम्हाला हे याचे पालकचे हे बनवणार आहे पकोडे, ते पण मी दाखवते तुम्हाला. आता सध्या तर मी त्यांना मिक्सरला ज्यूस बनवून देते, नंतर मी पकोडे बनवून तेव्हा एक व्हिडिओ बनवते. बघू शकतात तेल गरम झालंय. आता आपल्याला हे पालकचे भजे मेटर बनवून ठेवले. थोडंसं असं हलवून घ्यायचं, म्हणजे कसं ते कवा 1 तास झालं ना मिसळून करून ठेवलेलं होतं, तर त्यातला ते असं हलवून घ्यायचं आणि असे छोटे बारके टाकायचे. मोठे नाही टाकायचे, छोटे टाकले ना ते फुगतात. म्हणजे एकदम चमचमीत पालक भजे आपण आज आजींना खाऊ घालणार आहे नाश्त्यामध्ये. आणि हिरवी चटणी जर बनवली ना तुम्ही, बघा तिखट मस्त बनवायची, त्याच्यात निंबू घालायचा, कोथिंबीर, थोडंसं अद्रक आणि हिरवी मिरची, कढीपत्ता, मस्त त्याच्यात हिरवी मिरचीची चटणी बनवायची. त्यांना हे सिंधी लोक हरी चटणी बोलतात आणि आपण हिरवी चटणी बोलतो. ती हिरवी चटणी सोबत इतकं छान वाटतं ना, इतकं छान वाटतं ना. त्याच्यात निंबू जर असला तर अरे वा, मज्जाच येऊन जातो मग तर खायचा, चमचमीत. पण एक सांगते मी असं बनवताना ना कधी पण गॅस पहिले फास्ट राहतो, नंतर मग आपण गॅस स्लो करायचा, कारण की जेणेकरून आपले हे चांगले शिजले पाहिजे आणि जळायला नको. तर मी बघा पहिले फास्ट गॅस ठेवला होता, आता मी हे करून टाकला, स्लो करून टाकला. म्हणजे कसं, म्हणजे हाताला पाणी लागले ना ते बघा, असं मध्यम भाग आहे. जेवढे शिजलेत ना त्यांनाच मी हे करणार आहे. आणि तुम्ही नंतर फास्ट पण केला गॅस तरी चालतो, कारण की कसं आहे, पण टाकल्या तुम्ही गॅस जर फास्ट असला ना तर पूर्ण जळून जातं. व्यवस्थित बसवते, फास्ट करू शकतो. खूप छान भाजी बनवायचे, अदर असे काढायचे मस्त बघा, पलटी करायची, मस्त पालक भाजी बनतात चमचमीत. बघू शकतात हे कसे आपले याचे पालक भाजी असे एकदम खुसखुशीत व्हायला लागले. तर आपण ते पालक भाज्यांना तळस तोपर्यंत ही बघा मी तुम्हाला हिरवी चटणी कशी बनवायची दाखवते. याच्यात घ्यायचं कोथिंबीर, मिरची हिरवी आणि त्याच्यामध्ये लिंबू असं पिळून घ्यायचा, म्हणजे हिरवी चटणी बनवून जाईल. याच्यासोबत खूप छान लागते बघा.
आणि याचे लिंबूचे बी वगैरे बघायचे, कारण की कसं लिंबूचे बी जर याच्यामध्ये गेले तर कडू लागणार. हे बघा, काढून घेते. अशी हिरवी चटणी बनवायची आपल्याला, मी तुम्हाला बनवून दाखवते. बघू शकतात आता ही हिरवी चटणी झालेली आहे बघा, ती भारी वाटते. आणि थोडी अशी पतलीच ठेवायची, म्हणजे एकदम घट्ट पण चांगलं नाही वाटत. आता ही स्टोर करून पण ठेवू शकते मी, पण आता जेवढी आम्ही दोघांना होईल तेवढी आम्ही काढून घेणार. हे बघा, अशी खायला इतकी टेस्टी लागते ना, मस्त. हे बघा, लय भारी, एकच नंबर झाली. एकच नंबर चटणी तर लयच भारी झालेली आहे. ते हे पण मी त्यांना नाश्त्यामध्ये देणार आहे, खुश होणार आजीबाई. आजी आमची खायला खूप शौकीन आहे. तिला खायला जर चांगलं चांगलं दिलं ना, खूप खुश राहते. आता भजी वगैरे बनवून गेलेली मस्त, गरम गरम आहे. गरम गरम नाश्ताच चांगला वाटतो. जेवण भले आपलं थंड तरी चालतं, जेवण नाश्ताच गरम पाहिजे. मला दाखवते आजींना कसं द्यायचं. आजींना तसंच आवडतं, जसं त्यांना दिलं ना खुश होणार. बघा तुम्ही पण त्यांना. हे बघा, 2 स्लाइस आणि हे कसं वाटतंय. आजींना नाश्ता देते आणि हे मला. आमचं दोघी जिंकले. आता आम्ही बसून नाश्ता करणार. या तुम्ही पण नाश्ता करायला. ब्रेडमध्ये मी तर अशी खाते, ब्रेडमध्ये चटणी लावायची. माझं असं खाणं आहे, असं ब्रेडमध्ये चटणी लावायची मस्त. आणि हे 2 भजे ठेवायचे. कसे झाले मी बनवून खाणे. खूप छान, मस्त लागतात. पालक भजे अच्छे लगते ना. असं असं खायचं. मी तर अशीच खाते. या खायला. बघू शकता तुम्ही. आता हे रगडा पेटीस झालाय तयार आजींचा. हे ते स्वतःहून जेवढा कांदा पाहिजे तेवढा टाकतील. निंबू आणि कांदा आणि पेटीस बनवले मी, डिझाईनचा एक आणि एक गोल. आणि हे रगडा पेटीस, रगडा पण बनवला. हे बघा, हे आता ते आजींना देते. आजी काय बोलतात बघते. घरच्या घरी साधा आणि सिंपल बनवायचा. जे खायचं असलं ते खाऊन घ्यायचं आपल्या मनाने.